हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुणं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करतो। आणि आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल प्रस्तुत ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेचा चिंतन आपण सुरू करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण फक्त पहिल्याच ओवीचा विचार 2 टप्प्यामध्ये केलेला होता। अत्यंत महत्त्वाची अशी ओवी आहे आणि त्या ओवीचा विचार आपणही करावा। इथून पुढे 31 नंबरच्या ओवीपर्यंत माऊलीने श्रोत्यांना संत सज्जन असं शब्द वापरून त्यांना विनंती ऐकण्याची विनंती केलेली आहे। ते किती श्रेष्ठ आहेत आणि आपण किती कनिष्ठ आहोत हे त्याने त्या ओव्यामधून दाखवून दिलेलं आहे। वास्तविक विचार केला तर कनिष्ठता आणि ज्येष्ठता कुणाकडे आहे ते आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळतं। एवढं मोठं तत्वज्ञान मांडून सुद्धा श्रोत्यांना श्रेष्ठत्व देणं, त्यांना संतत्व बहाल करणं ही साधीसुधी गोष्ट नाही। किती नम्रता ज्ञानेश्वर माऊलींच्या ठाई होती याचा आपल्याला प्रत्येक वेळोवेळी ज्ञानेश्वरीतून येतो। कधीही आपण काहीतरी केलं असा शब्दप्रयोग त्यांनी कुठेही वापरलेला नाही। ते भगवंतावर सोपवतात, संतांच्यावर सोपवतात, श्रीगुरूंच्यावर सोपवतात। आणि आपल्याला यातून एक घेण्यासारखी गोष्ट कोणती असेल तर माऊलींची नम्रता जी आहे ती नम्रता शिकण्यासारखी आहे। आपल्यातला अहंकार जो आहे तो शास्त्र अभ्यासाचा किंवा शास्त्र मांडण्याचा किंवा मला काहीतरी खूप कळतं या असण्याचा, या सगळ्या अहंकाराला तिलांजली द्यायला आपल्याला ज्ञानेश्वरीचाच अभ्यास उपयोगी पडेल। त्यामुळं मी कुणापेक्षा तरी मोठा आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी कुठंही कोणत्याही ओवीतून दर्शवलं नाही। उलट जिथं जिथं शक्य आहे त्या त्या ठिकाणी त्यांनी नम्रता धारण केलेली आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं इथून पुढच्या ओव्या ज्या आपण अभ्यासाला लागलो की लक्षात येईल आपल्याला पहिला श्लोक अजून 9व्या अध्यायातला गीतेचा श्लोक सुरू व्हायचा आहे। पण तत्पूर्वी मांडलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना ब्रह्मसुखाच्या बाबतीत आहे। पण ब्रह्मसुख आहे ते ब्रह्मसुख ऐकवायला लावायला लागलोय, मी कुणाला तरी ऐकवायला लागलोय, एवढा मी मोठा आहे काय असा प्रश्न ज्ञानेश्वर माऊलींना पडला। वास्तविक ते मोठेच आहेत पण तो मोठेपणा त्यांच्या शब्दातून किंवा वागण्यातून बोलण्यातून दर्शवत नाही। काही माणसं शब्दातून मोठेपणा सांगतात, काही वागण्यातून दर्शवत असतात। काहींचा अहंकार कुठून येतो? शब्दातून येतो, मी असं मी तसं म्हणून। काही जण न बोलता त्यांचे जे हावभाव आहेत त्या हावभावावरून सुद्धा आपल्याला अहंकार त्यांचा निदर्शनास येत असतो। काही जण न बोलता आणि काही न करता सुद्धा शांत बसून सुद्धा अहंकारी असतात। आपण अहंकारी आहे असं कधी म्हणत नाहीत, आपण मोठे आहेत असं शब्दानं दाखवत नाहीत आणि आपल्यामध्ये काहीतरी गर्विष्ठपणा आहे असा हावभाव पण करत नाहीत, पण फार गर्विष्ठ असू शकतात। अशी अनेक उदाहरणं आपल्याला आता समाजामध्ये बघायला मिळतात। ज्ञानेश्वरीचा अभ्यासक जर असेल तर त्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकाला नम्र झाल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळणारच नाही। नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, तेची शुरत्वाचे अंग धारी कोंडिला श्रीरंग। जे नम्र आहे ना ते नम्र होतात, त्यांच्याकडे सगळं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती तुकोबा बोलतात। लव्हाळे का वाचतात माहिती आहे का? खाली वागतात म्हणून। आणि महापुराच्या पाण्याचा लोट येतो तेव्हा उभी असलेली ताटमानेने उभी असलेली झाडं कडकडा मोडून पडतात। महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती। लव्हाळे शांतपणे आपलं नतमस्तक होतात आणि पाणी गेलं की पुन्हा उभे राहतात। झाडांना तसं उभा राहता येत नाही, मोडून पडतात। हा अहंकारातला दोष आहे, लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे।
कधीतरी शब्दातून आपण व्यक्त करतो आणि कधी कधी आपल्या विचारातून किंवा हावभावातून आपल्या वागण्या बोलण्यातून हा शब्द हा अहंकार डोकावत असतो सतत. आपण सावधान असलं पाहिजे. म्हणून काय विचारून अहंकार सांडिके असं तो माऊली बोलतात ना. अहंकार गेला तुकोबा म्हणे देव झाला असं तुकोबा बोलतात. आणि नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. भगवत प्राप्तीसाठी उत्तम मार्ग कोणता असेल तर नम्रता शरणागता. सगळ्या भूतमात्रासाठी नमन असलं पाहिजे, नमन असलं पाहिजे. त्या ठिकाणी नमन शब्दाचा अर्थ लाचारी नाही बरं काय. स्वाभिमान राखून नमन जे आहे तर नमन एक वेगळीच गोष्ट आहे. माऊलींच्या प्रत्येक शब्दातून ही नम्रता प्रकटपणाने आपल्याला दिसून येते. या ओवीतून सुद्धा या पुढच्या ओवीतून सगळी विनम्रता दिसते. म्हणजे रेड्यामुखी वेद बोलवला, जड भिंत जर चालवणारे त्या श्रोतांना लढीवाळपणानं विनंती करतात. किती विचित्र गोष्ट आहे सांगा. एखाद्या साध्या गोष्टी जो मेलेले प्रेत उठवणारे जे महाराज आपल्याकडे चांगदेव महाराज जे होऊन गेले त्यांना केवढा अहंकार होता, आपल्या ज्ञानाचा अहंकार होता. आणि त्या ज्ञानाच्या अहंकारापोटीच त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली नाही. ज्ञानाचा अहंकार झाला ते ज्ञान परोक्षत्वानं असू शकतं. त्याचं ज्ञानाचा अहंकार झाला की अपरोक्षत्व ज्ञानाला तो मुकला म्हणून समजायचं. म्हणून ज्ञानाचा अहंकार होऊ नये तर अहंकाराचं ज्ञान व्हावं असं मोठी माणसं सांगतात. त्याचं कारण ते आहे, ते अहंकाराचं ज्ञान व्हायला पाहिजे. माझा अहंकार कुठं आहे, मी म्हणून जो बोलतो तो कुठं आहे. एवढ्या भगवद्गीतेवर सर्वश्रेष्ठ भाष्य लिहिणारे ज्ञानेश्वर माऊली स्वतःला श्रोत्यांच्या पेक्षा कमी लेखतात. आणि आपल्याकडं अजूनही बघायला मिळणारे काही कीर्तनकार, काही प्रवचनकार सुद्धा आहेत. श्रोत्यांना काय कळतच नाही या भावनेनं बोलत राहतात. आणि हे बोलणं त्यांना वाटत असते श्रोत्यांना काही कळलेलंच नाही. पण श्रोते, तुम्ही महिषाची मूर्ती असे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊलींची ओवी वाचल्यानंतर लक्षात यायला लागतं की आपण किती छोटे आहोत, आपण कसपटासारखे आहोत. म्हणून ते श्रोत्यांना जाणतं समजणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. कधी श्रोत्यांना कमी समजू नये. श्रोते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असं समजून बोलावं. आणि समजून बोलल्यामुळं त्यातून एक भाव काय उत्पन्न होतो, आपल्याला बोलायचं आहे ते शास्त्र मांडणी जरूर करावी. पण श्रोत्यांना काय कळतच नाही आणि मीच फक्त त्यांना सांगणार आहे अशा आविर्भावामध्ये कुठलं प्रकटीकरण असू नये हे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्यानंतर आपल्याला समजतं. म्हणून अगोदरच्या ओवीमध्ये अवधान द्या म्हणजे सर्व सुखाचे तुम्ही अधिकारी व्हाल असं बोलतात. आणि हे प्रतिज्ञापूर्वक सांगतात. पण त्यांचं लक्षात आलं की आपण अवधान द्या म्हणा लागलोय, माझ्याकडे बघा, मी प्रतिज्ञा करतो, हे सगळे शब्द जणू काय बढाईखोर आहेत की काय असं त्यांना वाटलं असावं कदाचित. आणि लगेच त्यांच्या लक्षात आलं का, त्यांच्या पुढ्यात जरी श्रोते जे होते त्या श्रोत्यामध्ये पहिल्या रांगेमध्ये त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज होते. ही गोष्ट फार महत्वाची आहे बरं काय. आणि सोपान किंवा मुक्ताबाई सारखे हे ब्रह्मनिष्ठ श्रोते सुद्धा होते. आणि इतरांचा विचार करायचा राहू दे, आणखीन कोण कोण होते आपल्याला ठाऊक नाही, आम्ही सुद्धा असू त्यामध्ये, काय माहिती नाही आपल्याला. पण तरी सुद्धा इतके सगळे मुक्त असणारे काही श्रोत्रीय लोक त्यामध्ये होती. आणि ह्यांच्या पुढ्यात मी अड्डतेनं बोलतोय की काय, बढाईकरूची भाषा बोलतोय की काय हे त्यांच्या लक्षात आलं असावं. वास्तविक ती बढाईकरूची भाषा नव्हती, समजवण्याची माझा तेवढा अधिकार ज्ञानेश्वर माऊलींचा आहे. ज्याने रेड्याला वेद बोलवायला लावले, रेड्याला वेद बोलवायला लावले. म्हणजे वेदांचा अभ्यास अगोदर त्यांच्या ठिकाणी वेद उत्पन्न होते म्हणूनच ते रेड्याकरवी वेद बोलवायला लावले. ही जड असणारी भिंत चालवली. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी अगोदर त्यांच्या चरित्रामध्ये घडलेल्या आहेत आणि आता त्यांच्या समोर श्रोते आहेत. तर आपण कसं बोलायला पाहिजे होतं मग? खरंच बढाई मारली असती की नाही? माझ्यासारखा रेड्यामुखी वेद बोलवणारा दुसरा कोण झालाय का आतापर्यंत असं वाटलं असतं. माऊलींना तसं काही वाटत नाही. ते म्हणतात तरी अवधान ऐकले दिजे सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रत्युज्ञ उत्तर माझे असे शब्द वापरल्यामुळं कदाचित मी बडाईखोर आहे, घमेंडखोर आहे, अहंकारी आहे असं श्रोत्यांना वाटेल. पण खरं बघायला गेलं तर श्रोते कसे आहेत ते पुढे जाऊन ते सांगतात की आपल्या समोर श्रोते जे आहेत हे सामान्य नाहीत, ते श्रोत्रीय किंवा ब्रह्मानुभवी आहेत. स्वतः निवृत्तीनाथ त्यांच्या समोर आहेत जे ब्रह्मनिष्ठ आहेत. त्यामुळे वरील विधान
आढ्यतेचे किंवा बडाईखोरीचे वाटले म्हणून मी घमेंडीने बोलत नाही. ही माझी विनंती आहे. तुम्ही शहाणे आहात, सर्वज्ञ आहात आणि मी कसा आहे तर साधा आहे. म्हणजे परमात्म्याला सर्वज्ञ म्हणजे काय शब्द वापरलेला आहे की जे परमात्म्याला जाणणारे अप्रोक्ष ज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांना सर्वज्ञ म्हणतात. असे सर्वज्ञ श्रोते तुम्ही आहात हे सांगण्यासाठी माऊली 2 नंबरची ओवी वापरतात बघा. आणि इथून पुढच्या ओव्या सगळ्या ओव्या ज्या आहेत, सगळ्या म्हणजे 31व्या ओव्यापर्यंतच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या सगळ्या त्या संतांचं वर्णन करणाऱ्या, श्रोत्यांचं वर्णन करणाऱ्या आणि वक्त्यानं कमीपणा घेऊन सांगणाऱ्या आहेत. परिप्रौढीनं बोलो होजी तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, देहावे अवदान हे माझी विनवणी सलगीची. आता शब्द कसा वापरला बघा, मी सलग येते ना, मी तुमचा आहे ना, मग तुमच्यात माझ्यात केवढा मोठा जवळचं नातं आहे, सलगी आहे. आणि त्यामुळं सलगी असल्यामुळे मी असं बोललो बरं काय. वास्तविक मला तसं म्हणायचं नाही. तुमच्या सर्वज्ञांच्या समाजी मला असं बोलायला नको पाहिजे होतं. सर्वज्ञांच्या समाजी म्हणजे की जिथं तुम्ही सर्वज्ञांच्या म्हणजे समाजामध्ये तुम्ही विद्वान आहात, पण विद्वत्तेच्या गर्वाने मी बोलत नाही बरं काय. परिप्रौढी न बोलो होजी, मी प्रौढपणानं आणि बढाईपणानं बोलत नाही बरं का. तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी, समाजी म्हणजे समाजामध्ये किंवा तुमच्या ह्या समोर जे समुदाय आहे त्या समुदायामध्ये देहावे अर्थात लक्ष ही माझी आज्ञा नसून देहावे अवदान ही माझी आज्ञा नाही, विनवणी सलगीची ही माझी विनंती आहे. आणि मी असा आज्ञा नसून लढीवाळपणाची विनंती करतो. किती साधे सोपे शब्द वापरून माऊली वर्णन करतात बघा. आणि आपली बडाईगिरीची भाषा, आपण किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बडाई मारत असतो, पण एवढा 9000 ओव्यांचं एवढं भाष्य लिहून सुद्धा कुठंही बडाईची भाषा आपल्याला बघायला मिळत नाही. नम्रता शिकायला ज्ञानेश्वरी आपल्याला खूप मदत करते, हे लक्षात घ्या. पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा. काजे लळयाचे लळे सरती, मरोताचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐशे. जर तुमच्यासारखे श्रीमंत आई बाप असतील, लळयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ. कधी? जरी माहेरे श्रीमंत होती, ज्यांचं माहेर म्हणजे आई वडील श्रीमंत तुम्हा ऐशी, तुमच्यासारखे श्रीमंत आई बाप असतील तर लाडाचे लाड म्हणजे लळयाचे लळे सरती, लाडांचं सुद्धा लाड तुम्ही पुरवाल, मनोरथांचे मनोरथ तुम्ही पुरवाल, कारण मी तुमचं आवडतं मूल आहे. म्हणून मनोरथाचे मनोरथ पूर्ण होतील तर तुमच्यासारखे श्रीमंत आई बाप सापडले तर. म्हणजे कुणाला श्रीमंत आई बाप म्हणतात बघा, संतांना म्हणतात. ते काय संतान शब्द का वापरायचा माहिती आहे? स्वतः माऊलींनी श्रोत्यांना संत संबोधलेला आहे म्हणून आपल्यालाही वापरावं लागतं. म्हणजे संतांचा जर विचार केला तर सगळे मनोरथ पूर्ण करण्याचं काम, सगळे लाळे पुरवण्याचं काम संत करतात साधकांचं. म्हणून तुम्ही श्रीमंत आहात. आणि ज्याचे आई वडील श्रीमंत आहेत ते का बरं आपल्या लेकराचं मनोरथ पूर्ण करणार नाहीत, का त्याचे लाड पुरवणार नाही सांगा. म्हणून तुम्ही श्रीमंत आई बाप आणि माहेर आहात, मी तुमचे आवडते मूल आहे. तुम्ही श्रीमंत आई, एखाद्या श्रीमंत आई बाप आहेत आणि त्याचं लाडकं मूल आहे तर किती त्याचे लाड पुरवले जात असतील. ज्ञानदेव श्रोत्याला म्हणतात संतांना सज्जन म्हटलेलं आहे त्यांच्याकडे, कारण पारमार्थिक श्रीमंती आहे. असे जे सज्जन असतात तेच खरे श्रीमंत असतात. संतच खरे श्रीमंत असतात. आपण कसली श्रीमंती? आपली श्रीमंती जाणारी आणि नको त्या मार्गाने कदाचित मिळवलेली. ह्या श्रीमंतीचा उपयोग काय आहे सांगा भाऊ. जी श्रीमंती नाशिवंत आहे त्या श्रीमंतीला अर्थ काय आहे? म्हणजे आणि शाश्वत असा खजिना प्राप्त करून ठेवलेला आहे आणि ती गर्भ श्रीमंती आपल्या समोर ठेवलेली आहे. ती श्रीमंती फक्त संतांच्याकडे आहे. म्हणून संत सर्वात श्रीमंत कोण असतील तर संत असतात. सगळ्यात श्रीमंत का? ज्याला कशाची मागणी देवाकडे सुद्धा नसते तो श्रीमंत असतो. श्रीमंतीची एक व्याख्या करता येते, ज्याला कुणाकडूनही काही अपेक्षा नसते, अगदी समाजाकडून सोडा पण देवाकडेही ज्याचं काही मागणं नसतं
तोंड वेंगाडून कधी मंदिरामध्ये मागणी करण्यासाठी जो जात नाही तोच खरा श्रीमंत असतो आणि ते श्रीमंती संतांच्याकडे असते. म्हणून माऊली म्हणतात, का जे लळेयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हाशी. तुमच्यासारखे श्रीमंत आई बाप संत सज्जन जर मला भेटले तर ते का लळे पुरवणार नाहीत? मग माझी विनवणी सलगीची आहे, माझी सुद्धा विनंती तुम्ही ऐकणार नाही असं नाही, ऐकणार. कारण अशा संत श्रीमंत संतांच्याकडे मागणारे जे सुद्धा असतात ते सुद्धा त्यांची ओरिजिनल वास्तविक श्रीमंती आहे त्याचीच अपेक्षा करतात, इतर गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. तोच साधक असतो, तो संत भक्त असतो. संतांच्याकडे काय मागतो तर त्यांची श्रीमंती मागतो. ही व्यवहारातली आणि भौतिक श्रीमंती मागायला जात नाही संतांच्याकडे. मागणे ते एक तुम प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. संत तुकोबा पांडुरंगाकडे काय मागतात बघा, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांशी निर्वी हेची मद दे, आणि तुझे काही न मागे तुझ्याकडं काहीही मी मागणार नाही. का तर तू मला फक्त एवढंच दे, या संतांना माझ्याकडं आण किंवा माझ्यावर त्यांची कृपा होऊ दे. देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा म्हणतात, विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे. म्हणूनच माऊली त्यांना श्रीमंत म्हणतात की तुम्हा जरी माहेरे श्रीमंत होती, तुम्हाशी माहेरे श्रीमंत होती, तरी लळ्याची लळी सरती आणि मनोरथाचे मनोरथ पुरती. अन्वय जर केला तर उलटी ओवी जर अशी वाचली की अर्थ लक्षात येतो. अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा असेल तर ज्ञानेश्वरी हा मुक्त करणारा ग्रंथ आहे बरं काय. सगळ्या उपनिषदांचं सार आहे, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. महाभारतामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इतरत्र बघायला मिळतील आणि इतरत्र असणाऱ्या गोष्टी महाभारतामध्ये सापडतील. बाहेर काही जे नाही ते महाभारतात सुद्धा बघायला मिळेल. म्हणजे महाभारतामध्ये आहे ते कदाचित बाहेर सापडणार नाही. म्हणजे महाभारतामध्ये जे सगळं आहे अशा महाभारताचा साररूप काढलेला एक पर्वातला भाग म्हणजे भगवद्गीता. आणि त्या भगवद्गीताचं हे भाषांतर म्हणण्यापेक्षा हे भगवद्गीतेचं चिंतन मांडलेलं आहे माऊलींनी. आणि त्या चिंतनावरून लक्षात येतं आपल्याला की त्यांची थोरवी केवढी आहे, त्यांच्याकडे पारमार्थिक श्रीमंती केवढी आहे. त्यामुळे ते आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करतील, इच्छांची इच्छा पूर्ण करतील. मनोरथाचे मनोरथ म्हणजे इच्छांची इच्छा पूर्ण करतील, म्हणजे भौतिक इच्छा संपूर्णच टाकतील. सगळ्या इच्छेना परिपूर्णता म्हणजे असंभाव्य मनोरथ सुद्धा पूर्ण करतील. जे जे म्हणून अशक्य आहे ते शक्य करण्याचं काम फक्त संत मंडळी करू शकतात. पण संतांच्याकडे जायचं ना ते त्यांच्या कृपाप्रसाद कोणता असतो, सद्गुरू आणि संत. दोन्ही शब्द समानार्थी आहेत बरं काय. सद्गुरू आणि संत दोघांमध्ये सद शब्द आहे. सद शब्दाला फार महत्व आहे. सद त्यात सद्गुरू आणि सत त्यात सत आहे. त्या दोन्हीमध्ये सद आहे. त्या दोन्हीवरून अर्थ करतो की दोन्ही समान शब्द आहेत, सद्गुरू आणि संत. तर सद्गुरूंच्याकडे आणि संतांच्याकडे जाताना किंवा मागताना काय मागितलं पाहिजे की त्यांच्या कृपादृष्टी आपल्याकडे व्हावी एवढीच मागणी असायला पाहिजे. आणि त्यांची कृपादृष्टी, त्यांचा अनुग्रह म्हणजे मला ज्ञानाची प्राप्ती, सर्व सुखाचा अधिकारी मी होईन, सर्व सुखाच्या राशीवर मी बैसेन, हीच मागणी सद्गुरूंच्या किंवा संतांच्याकडे करणारे भक्त असावे. हा मुद्दा इथं मांडलेत. का जे लळेयाचे लळे सरती मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हाशी. तुम्हासारखी अशी माहेर जर मला सापडली तर त्या ठिकाणी विनवणी सलगीची का करू नये सांगा. आणि अशा श्रीमंत आजोळामध्ये माहेर जे आहे, काही ठिकाणी काही ज्ञानेश्वरीमध्ये आजोळ शब्द वापरलेला आहे. आजोळ म्हणजे माऊलींचं आजोळ म्हणजे संतांचं गाव. संतांच्या गावावर काय सगळा प्रेमाचा सुकाळ असतो असा सगळा विचार सगळ्या संतांनी मांडलेला आहे. त्यामुळं राहायला जायला जागा कुठली तर जिथं संत राहतात ते. कारण देव सगळीकडे जातो, देव सगळीकडे असतो. त्याच्यापेक्षा संतांच्या गावात राहून सगळीकडे प्रेम संपादन केलेलं बरं. त्यामुळे संतांचीच कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी माऊली बोलतात, तुम्ही
सगळ्या लाडाचे लाड पुरवणारे आहात, मनोरथाचे मनोरथ पुरवणारे आहात. आणि तुम्हासारखे जर श्रीमंत आईबाप ज्याला मिळाले त्यांचे मनोरथ का शिल्लक राहतील? त्याला भीक का मागावी लागेल सांगा बघू? अजिबात मागावी लागणार नाही. म्हणून म्हणतात काय की लढ्याचे जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हाशी. चौथी होई तुमचे या दितिवेयाची या बोले साशिन्नले प्रसन्नतेचे मळे. साशिन्नले म्हणजे फुललेले, दितिवेयाचे बोले, ओले म्हणजे ओलावा, दिठी म्हणजे दृष्टी. तुमची कृपा दृष्टीचा ओलावा जर बहरलेला असेल तर प्रसन्नतेचे मळे पिकतील, प्रसन्नता सगळीकडे निर्माण होईल. तर तुमच्या कृपादृष्टीच्या ओलावाने ह्या प्रसन्नतेचे मळे भरून आलेले आहेत. आणि त्या मळ्यातील ते सावली देखोनी लोळे श्रांतू जो मी. आणि असा दमलेला भागलेला मी जो आहे तो या सावलीमध्ये निवांत लोळत पडलेला आहे. काय कल्पना आहेत बघा. माऊलींची अलंकारिक भाषा आणि उपमा आणि अलंकार कसे वापरतात बघा. तुमचे या दितिवेयाचे बोले, तुमच्या दृष्टीच्या ओलाव्याने माझ्या प्रसन्नतेचे मळे विकसित झालेले आहेत, पिकलेले आहेत, बहरलेले आहेत. आणि त्या मळ्यातील गार सावली पाहून श्रमलेला, श्रांतू श्रमलेला, दमलेला, सिनलेला मी लुळत आहे त्या सावलीमध्ये. किती गार सावली असेल बघा. एका भौतिक झाडाची एवढी गार सावली झाड देत असेल तर संतांची सावली किती गोड आणि गाढ असेल बघा. तिथं कुठली इच्छा होईल काय काय करायची? वास्तविक ते कल्पवृक्ष आहेत, ते चिंतामणी आहेत, काय काय वर्णन पुढं आहेत, फार बघण्यासारखे आहेत. संतांनी उपमा दिल्यात म्हणून आपल्याला कळायला लागले. तर संतांशिवाय संतच कळत नाही. संतांना कळायसाठी संतच असावे लागतात आणि संतांच्या जवळ जावं लागतं. म्हणून माझा काय झालं, त्या मळ्यातील गार सावली पाहून या संसार तापाने सिंधलेला माझा जीव जो आहे त्या सावलीत लोळण्यासाठी आतुर झाला आहे. कुणाची सावली? तर या संतांची. संत कुणाला म्हणतात विसरायचं नाही बरं काय. श्रोत्यांना बोलायला लागले. नेवास्यात बसलेले जे श्रोते सज्जन आहेत किती भाग्यवान असतील होते. आपण पण असू कदाचित त्यामध्ये. सारखं वाटतंय आपल्याला की किती भाग्यवान आहेत बघा की त्यांना डायरेक्ट ज्ञानेश्वरी ऐकायला मिळाली. जसं डायरेक्ट तत्वज्ञान गीतेचा अर्जुनाला कळायला सांगितलं तसं डायरेक्ट ज्ञानेश्वरी नेवासातल्या त्या संत सज्जनांना ऐकायला मिळाली. किती भाग्यवान श्रोते असतील बघा. आणि त्यांच्यासाठी म्हणतात तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा जो आहे त्यामुळं माझे प्रसन्नता वाढायला लागलेली आहे. प्रसन्नतेचे माझे अंतःकरणातली मळे फुलायला लागलेले आहेत. आणि प्रसन्नता ही साधी बाब नाही बरं का. प्रसन्नता शब्दाचा अर्थ आहे समाधान, शांती, तृप्ती. ही प्रसन्नता लाभलेली आहे. आणि त्या मळ्यातील गार सावलीमध्ये कसला मळा आहे? प्रसन्नतेचा मळा. त्या मळ्यातील गार सावलीला पाहून मी कसा आहे? श्रांतू जो मी म्हटलेला. श्रांतू जी मी. श्रांतू म्हणजे दमलेला आहे, भागलेला आहे मी. आणि भागलेला आहे म्हणून तुमच्याच पायाशी मला सावलीची प्राप्ती होऊ शकते. आणि त्या सावलीत लोळण्यासाठी मी आतुर झालेलो आहे. कारण प्रसन्नता हा संतांचा स्थायी भाव आहे. यासाठी बाह्य विषय लागत नाहीत. आपलं चित्त प्रसन्न, याला चित्त प्रसन्नम भुवनम प्रसन्नम आणि चित्त विषण्णम भुवनम विषण्णम असा एक संस्कृत सुभाषित आहे. चित्त प्रसन्न असेल तर सगळं जग प्रसन्न वाटतं. आणि चित्त जर विषाद पावलेलं असेल तर जगामध्ये काय रामच नाही असं वाटायला लागतं. आपला अनुभव स्वतःचा. माझा म्हणे मूड नाही असं आपण म्हणतो. आज माझा मूड नाही. मूड नाही म्हणजे प्रसन्नता गेलेली आहे. काहीतरी मनाविरुद्ध घडलं की आमच्या सगळ्या प्रसन्नता निघून जातात, चेहऱ्यावरलं हास्य निघून जातं. आणि आपण पडलेल्या चेहऱ्यानं सगळीकडे वावरत असतो. आणि आमचे पडलेले चेहरे पाहून दुसऱ्यांची चेहरे खाली रुळत असतात, पडतात. त्याला काय होणार आता मग? म्हणजे आपल्याकडे प्रसन्नता असायला पाहिजे. संतांच्याकडे बघितलं ना, आमच्या सद्गुरूंच्याकडे पाहिलं की सगळी प्रसन्नतेचा मळा फुललेला आपल्याला दिसायला लागतो. कधीही बघितलं त्यांच्याकडे, त्यांची कृपादृष्टीचा जो ओलावा आहे तो साधकापर्यंत पोहोचत असतो. आणि अशा ओलाव्यानं ही वृक्ष फुलतात, प्रसन्नतेचे मळे फुलतात. कोणता ओलावा आहे? पाझरती कृपादृष्टी पाझरते. आणि त्या पाझरणाऱ्या जलानं, कृपादृष्टीच्या जलानं प्रसन्नतेमध्ये ही झाडं प्रसन्नतेचे मळे फुलतात. त्या पाण्यावर, कुठल्या पाण्यावर? कृपादृष्टीचा तो ओलावा जो आहे ना, त्या कृपादृष्टीच्या ओलाव्यावरती हे प्रसन्नतेची झाडं फुलतात.
कुणामध्ये? तर साधकाच्या अंतःकरणामध्ये. माऊली तेच बोलतात, तुम्ही प्रसन्नतेचे मळे फुलवलेत माझ्या अंतःकरणामध्ये, कारण तुमच्या कृपादृष्टीचा ओलावा जो आहे तो दिठीबियाची ओले सासिनले प्रसन्नतेचे मळे विकसित झालेले, सासिनले बहरलेले आहेत. आणि मी त्या ह्याच्यामध्ये संसार तापानं मी शिंदलेला आहे. कसे बोलतात बघा. असेल त्यांना संसार ताप, श्रांत असतील काय? ते श्रांत म्हणजे काय? अशांत असतील काय माऊली? नाही, आमच्यासाठी उभी आहे ती. आम्ही संसार तापाने पोळलेलो आहोत. तुकोबा म्हणतात ना, भगवंता विठ्ठला तुझे पाय मला सापडल्यानंतर माझा भाग गेला, शीन गेला, अवघा झालाशी आनंद. हा शब्द कसा आहे? आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, भाग गेला, शीन गेला, अवघा झालाशी आनंद. तुझ्या पायाशी आम्ही आल्यानंतर सगळा नुसता आनंदच आहे. कारण संत हे आनंदाचे डोह आहेत. एखादा जरी चेष्टा म्हणून त्यात जरी त्यांनी कोणी दगड जरी टाकला त्या आनंदाच्या डोहामध्ये, तर ते तरंग निघतात, ते सुद्धा आनंदाचे असतात. कारण संतांच्याकडे गेलं की संत कधीही काही दिलं तर परतून येतोय तो आनंदच असतो. त्यांना जरी निंदा केली आणि त्यांना शिव्या दिल्या तर त्यांच्याकडून येणारं मात्र असतं तो आनंदच असतो. कारण ते प्रसन्नतेचे मळे फुलवणारे आहे. म्हणून नादाला कुणाच्या लागायचं? संतांच्या लागायचं. संत म्हणतात ते ऐकायचं. देव विसरला तर चालेल, देव ठेवावे परते, संत पूजावे, असं शब्द वापरला. संतच म्हणतात. हा, तुकोबा म्हणतात जरा देवाला बाजूला ठेवावा आणि संतांची पूजा करावी. कारण संतच देवाला चांगली ओळखतात आणि ती ओळख चांगली करून देतात. आम्हाला केव्हा न्यायचं, कसं त्यांच्यापर्यंत न्यायचं, त्यांना सगळं माहित आहे. म्हणून आपण डायरेक्ट देवाकडे जायचा प्रयत्न कधी करू नये. म्हणून संतांचा मार्ग आहे. आणि संतांना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. म्हणून ग्रंथांचा अभ्यास की मग संत प्रसन्न आणि ग्रंथ प्रसन्न होतात. म्हणजे शास्त्रकृपा, शास्त्रकृपेनंतर ही संत कृपा होते आणि संत कृपानंतर भगवत कृपा होते. भगवत कृपेची नंतर गरजच पडत नाही. काही ठिकाणी भगवत कृपा पहिल्यांदा होते म्हणतात, सद्गुरु कृपा जी आहे ती नंतर होते म्हणतात. पण बऱ्याच वेळा सद्गुरू सारखा असा करुणेचा सागर, संतांसारखे हा आनंदाचा डोह दुसरा कुठलाही नाही. उगीच इकडं तिकडं भटकत बसू नये. एखादा ग्रंथ संतांचा आपला पोटाशी धरावा आणि त्याचंच अनुकरण, त्याचंच परिशीलन आणि चिंतन करत राहावं. बाकी सगळ्या भानगडी या असतातच. हजार प्रकारची पुस्तकं बाजारामध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे. कोण काय सांगतो, कोण काय सांगतो, काय सांगेल ते सांगू, तेही ऐकावं, तेही वाचावं. पण खरी जी मुख्य गोष्ट आहे ती पकडावी. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 ग्रंथ प्रसिद्ध आहेत की खूप काही करायची गरज नाही. त्यापैकी एक ग्रंथ जरी आपल्याशी असला आणि त्याला आपण पोटाशी धरला, आपलासा केला, तर तो ग्रंथ आपलं काम करून टाकेल. आपल्याला काय पाहिजे आहे ते कळले काय अगोदर, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. आपल्याला काय पाहिजे आहे हेच कळत नाही, म्हणून मागायचं काय कळत नाही. आणि काय मागायचं कळत नसल्यामुळं काय देतील ते देणारे तरी मला मागायचंच कळलं नाही तर असा मुद्दा आहे. मला काय पाहिजे आहे? मला प्रवचनकार होऊन पंडित व्हायचं आहे काय? आणि गावोगावी माझी होर्डिंग आणि मोठे मोठे फ्लेक्स लावायचे आहेत काय? आणि त्यावरती माझं नाव झळकायला पाहिजे काय? की विचारवंत, परमार्थ भूषण, अमुक तमुक अशा 1000 पदव्या पाठीमागे लावलेल्या, आणि मग पुढं माझं नाव, आणि मग त्याचा गवगवा करणारे माझे अनुयायी, अशी इच्छा आहे काय? काय मुक्तीची इच्छा आहे? काहीतरी कळलं पाहिजे ना. मला सगळे सगळे श्रुतीतली वचनं पाठ असावी, त्या पाठांतरांना लोकांना मी काय मोहून टाकावं अशी इच्छा आहे ना. तसंही मिळेल. पण खरी गोष्ट आहे ती मुक्तीची आहे, आनंदाची आहे. संत आनंदाचे स्थळ, संत आनंदाचे स्थळ, संत केवळ काय शब्द आहे मग तासबोधामधली उभी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती पाठांतर आहे. पाठांतर असे आहेच, असायलाच पाहिजे. पण तरी सुद्धा त्यातला मूळ अर्थ जो आहे विश्रांतीचं स्थळ, संत आनंदाचे स्थळ. संत हे केवळ विश्रांती देणारं मुक्कामाचं ठिकाण आपलं असलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की प्रसन्नतेचा मळा माझ्या अंतःकरणामध्ये बहर आणणारे तुम्ही आहात. असते की नाही प्रसन्नता? असते, पण त्याला पालवी फुटलेली नसते ना. पालवी फुटवण्याचं काम, तो ओलावा पाणी पाहिजे. मग पाणी कुठलं आणायचे? संतांची कृपादृष्टीचा ओलावा शब्दच वापरला. दिटिवियचे ओले,
साशनले प्रसन्नतेचे मुळे किती खोल उभी आहे बघा. वर शब्द पारायण करतानाही लक्षात राहते काय? पारायण करताना अशी जशी वाळू जशी मुठीतून सुटते ना, तसे शब्द निसटून जातात. श्रवण करताना सुद्धा शब्द निसटतात. काल आपण श्रवणाचं महत्व पाहिलंय, पण त्याबरोबर ही महत्वाची गोष्ट आहे की ती कोणती असेल तर ते आपल्या हातातून निसटता कामा नये. इथं म्हणतात ओलावा जो आहे ती पालवी फुटणार आहे ना माझ्या अंतःकरणामध्ये. मूळचा ओलावा आहे, मूळची झाड आहेच आपल्या अंतःकरणामध्ये, पण त्याला पालवी फुटलेलं आहे, सुकलेलं आहे ते. त्या सुकलेल्या झाडाला ओलावा देऊन पालवी फुटवण्याचं आणि प्रसन्नता निर्माण करण्याचं काम, आनंद निर्माण करण्याचं काम, आनंदाचं ठिकाण शोधून देण्याचं काम संत करतात. हरपले आपणा ते पावे, ते संतान ते पाहता घेऊन सावे. संतांच्या जवळ गेले की ते कसे आहेत ते त्या पद्धतीने करतात. म्हणून संत हे खरे विसाव्याचं स्थान आहे. कारण ज्यांना अखंडता खरीच विचार जर केला, ज्यांना अखंड प्रसन्नता हवी असेल त्यांनी संतांचा आश्रय घ्यावा. जाशी तरी जाई संतांची आगावा, होईल विसावा तेथे म्हणा. तुकोबा कसं बोलतात बघा. तुकोबांची गाथा आपल्याकडे असावी. आणि बघा, महाराष्ट्रीयन आपण आहोत आणि महाराष्ट्राच्या बाहेर जरी कोण ऐकत असले तरी ते मराठी भाषा त्यांना जाणणारे आहेत, म्हणून मराठी भाषिक म्हणूया आपण. महाराष्ट्र शब्द महाराष्ट्रीयन म्हणू नये, सोडून देऊ आपण. महाराष्ट्रीयन नव्हे, जे मराठी भाषिक आहेत ना, त्या मराठी भाषिकांच्याकडे हे मराठीतले ग्रंथ 4 जे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामधले ते असलेच पाहिजेत. आणि वेळोवेळी मरण येईपर्यंत या ग्रंथाचा अभ्यास थोडा बहुत का असना झाला पाहिजे. मग आपण या संतांचे हित ते जन्मले आणि मी इथं जन्मलो, त्यांच्या उपकारातून उत्तराय होण्याचा हा एकच मार्ग आहे. अन्य कुठला मार्ग आहे सांगा भाऊ? इथंच जन्मलो आणि जगातली सगळी मंडळी त्याचं ट्रान्सलेशन करून जर वाचत असतील आणि मी असा कपाळकरंटा जर फक्त ज्ञानेश्वरी बघितली नाही, तुकोबांची गाथा कधी पाहिली नाही, समर्थांचा दासबोध मला माहिती नाही आणि नाथांचं भागवत जरा मला ठाऊक नसेल, तर काय कुठली प्राप्ती केली असेल ती सगळी शून्य असते. किती घरं असतील आणि किती मुलं असतील, किती त्याच्यात बंगले असतील आणि किती खोल्या असतील, ह्याला काय किंमत राहत नाही. ही किंमत ही संतांच्या ठिकाणी आहे. जाशी तरी जाई संतांची या गावाला. जायचं आहे ना, संतांच्या गावाला जा म्हणतात तुकोबा. होईल विसावा तेथे म्हणा. तुझ्या मनाला जर विसावा पाहिजे असेल, शांती पाहिजे तर त्यांच्या कुशीमध्ये शिर. त्यांना तुझं सुख दुःख सांग आणि ते सुख दुःख ऐकायला बसलेले आहेत. आणि सरी नुसती दृष्टी टाकली तर त्या दृष्टीच्या ओलाव्यानं माझी सगळी दुःख वाहून जातील. काय बघा, त्या दृष्टीच्या ओलाव्यानं, त्या पाण्यानं, त्या पाण्याच्या लाटेनं म्हणजे कृपादृष्टीच्या लाटेनं माझी सगळी दुःख हरण होतील, वाहून जातील. पण आपण ती कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तिथं असलो पाहिजे ना. सन्निध म्हणजे त्यांच्या आसपास फिरलो पाहिजे ना. त्यांच्या विचाराच्या आसपास, त्यांच्या ग्रंथांच्या आसपास, त्यांच्या तत्वज्ञानाच्या आसपास आपण असलो पाहिजे. आसपास असो तर कृपादृष्टी होईल ना. त्या लांबून कृपादृष्टी कशी होईल? म्हणून जवळ असायला पाहिजे. जवळ असायला पाहिजे म्हणजे काय असायला पाहिजे? तर त्यांच्या तत्वज्ञानाच्या जवळ असलं पाहिजे, त्यांच्या ग्रंथांच्या जवळ असले पाहिजे, त्यांच्या विचारांच्या जवळ असलं पाहिजे आपल्याला. आता ते आहेत नाहीत असं आपण म्हणूया, नाहीत असं एक फिजिकली बोलूया आपण. फिजिकली माऊली नाही पण नाहीत काय आहे. जे आळंदीला जातात किंवा आणखीन ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारी मंडळी आहेत त्यांना त्यांचा साक्षात अनुभव येतो. नाहीत कसे म्हणावे? तुकोबांचा अनुभव येतो. हाच विचार जर केला तर जाई तरी जाई कुठं? संतांची या गावा. होईल विसावा तेथे म्हणा. अनेक एका अभंगामध्ये काय म्हणतात बघा, संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश. असे बोलतात बघा तुकाराम महाराज. संतांची या गावा प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःख क्लेश. कुठलाही दुःख नाही, कुठल्या क्लेशाला सामोरे जात नाही असं संतांचं गाव आहे. कुठली तळमळ होत नाही असा संतांचा प्रेमाचा तिथं सुकाळ आहे. तिथं नेहमी सुकाळ असतो. तर हा सुकाळ, आणि संसारामध्ये प्रेमाचा नेहमी दुष्काळ असतो. बरोबर आहे की नाही? मी माझ्या घरात संसारात राहतो, तिथं प्रेम मिळेल याची खात्री नाहीच नाही, किंवा खात्रीनं नाही असं म्हणता येईल. पण जिथं संतांचं गाव आहे त्या संतांच्या गावात कुठं आहे संतांचं गाव? संतांच्या विचारांचं गाव, संतांच्या ग्रंथांचं गाव, संतांच्या तत्वज्ञानाचं गाव. गाव वगैरे काय शोधायला जायचं नाही. मग आम्ही म्हणू काय जाऊ आळंदीत राहू, आणि आळंदीत बी तळमळ व्हायला लागली तर, देहूत पण तळमळ व्हायला लागली तर, पैठणमध्ये तळमळ व्हायला लागली तर,
शिवतर घळीवपर्यंत सज्जन गडावर पण तळमळ व्हायला लागतं, मग जाऊ कुठं सांगा. म्हणजे संतांचा गाव हा शब्द आहे ना, संतांच्या तत्वज्ञानाचा गाव, संतांच्या ग्रंथांचे जे तत्वज्ञान आहे त्यांनी लिहून ठेवलेलं त्या बागेमध्ये फिरलो पाहिजे आपण. त्यांच्या शब्दांची फुलं जी आहेत त्या बागेमध्ये, त्या बागेमधून आपण फिरत फिरत फिरलो पाहिजे. त्या सुवास, त्या सुगंध घेतला पाहिजे त्या फुलांचा. जी शब्दांची फुलं आहेत ना, त्या शब्दांच्या फुलांचा सुगंध घेतला पाहिजे. आणि ती बाग फुलवली आहे कुणी, तर फुलवलेली बाग ही संतांची आहे आणि तोच त्यांचा गाव आहे. आपण तिथे जायला पाहिजे. तिथं प्रेमाचा सुकाळ आहे, सगळं प्रेमळ वातावरण आहे. म्हणून म्हणलेलं आहे संतांच्या सानिध्यामध्ये प्राप्त होणारे हे समाधान आहे, हे टिकवण्याकरता संतांची कृपादृष्टीच व्हावी लागते. कृपा नसेल ना तर हे समाधान टिकवता येत नाही. कटाक्ष किरणांचा अंत महामोहाब्दे नमः अनंत आनंद कृष्णाय जगन्मंगल मूर्ते. आपल्याला सुरुवातच केलेली आहे त्या ग्रंथाची, अद्वैत मकरंदची. त्यामध्ये आपल्या सद्गुरूंनी पण पुढ्या ओव्या केलेल्या आहेत की कटाक्ष किरणांचा अंत महामोहा, कृपा कटाक्षाची ही किरणे मोह समुद्राचे आटणे, वंदू जया त्या श्रीकृष्णे वंदू तयाते. काय आहे ओवी ती, त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना पाठ येते. आपल्याला वेळोवेळी सगळेच आठवतात वक्त्यांना, त्यामुळे वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नव्हे, माहुलीच बोलतात. म्हणून श्रोत्यांना विनवणी करावी, तुम्ही दिठीवेयाची तुमची दिठीवेयाची बोले, साशिंदले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून लोळे श्रांतो मी. या संसार समुद्रामध्ये किंवा संसाराच्या याच्यामध्ये त्रिविध तापानं मी पोळलेला आहे. हे असो दिठी जयावरी झळके, की तो पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके वैशेषी. आणि 12व्या मध्ये वर्णन केलेलं आहे. सुरुवातच आहे हे दिठी जयावरी झळके, ही दृष्टी ज्याच्यावरती पडते की हा पद्म करू माथा पारुके, किंवा माथ्यावरती ज्यांचे हात पडतात त्यावर हात पडल्यानंतर या जीवच परी तुके म्हैशेशी, याची तुलना भगवंताशी शंकराशी होते. काय वर्णन करतात माऊली बघा. जर या संतांची दृष्टी माझ्यावरती पडली आणि त्यांचा डोक्यावरती हात जर असेल, हात म्हणजे त्यांचा आपल्यावरती आशीर्वाद असतील, तर आपल्याला काय होईल, हे दटी जयावरी झळके, की तो पद्म करी माथा पारुके, तो जीवची परी तुके. तुके म्हणजे तुलनेला पात्र होतो महिषेशा. म्हणून संतांची प्रसन्नता शांत करणारी असते. म्हणून इथं म्हणतात जरी ती सावली देखून लोळे श्रांतू जीव मी. श्रांतू आहे मी, संसार तापानं पोळलेला आहे. त्रिविध तापानं जीव पोळलेला असतो. विचार केला तर हे आदिदैविक आध्यात्मिक आदिभौतिक ताप शरीर असलं म्हणलं की छायाला चालू करतात. म्हणून वास्तविक मी दमलेला आहे, मी थकलेला आहे. अनेक जन्मामध्ये हे त्रिविध तापाने मी पोळलेला आहे. किती जन्म माझे झाले मला माहिती नाही, तसं संतांना सांगायचं आहे. म्हणून तुमच्या प्रसन्नतेच्या वृक्षाखाली त्या गारव्याच्या विश्रांती घेत आहे. त्या गारव्याला मी इतका थंडगार गारवा आहे. म्हणून त्यामुळं क्षण एक तोही नाही विसावा, लक्ष 84 घेतल्या धावा. तुकोबा म्हणतात मला एक क्षणभर सुद्धा विसावा मिळाला नाही. मी धावतोय 84 लक्ष योनीतून, 84 लक्ष शरीरातून मी धावत आता आलेलो आहे. त्यामुळे मी श्रांतू आहे, मी दमलेला आहे. आणि संत जे असतात हे त्रिविध तापातून त्याची मुक्तता करत असतात. जे त्रिविध ताप जे लागलेले आहेत आपल्या पाठीशी म्हणजे शरीराच्या, ते त्रिविध तापातून मुक्त करण्याचं काम संत करत असतात. म्हणून संतांना शरण का जायचं, त्यासाठी. कारण संतांच्या ठिकाणी तो द्वितीयेचा ओलावा आहे, म्हणजे दृष्टी कृपा दृष्टीचा ओलावा आहे. साशिंदले त्यामुळे आपली प्रसन्नता वाढत राहते, समाधान वाढत राहतं. आणि जर समाधान ते दर्शन, समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे. समाधान म्हणजे आत्मतृप्तीचा अनुभव आहे. पण तो आत्मतृप्तीचा अनुभव घ्यायला आपण संतांच्या जवळ तरी जायला पाहिजे, त्यांना शरण तरी यायला पाहिजे, त्यांना विनंती तरी करायला पाहिजे. म्हणून मग माऊली म्हणतात मी प्रौढाने लळेयाचे लळेपुरती एवढे मोठे आहात तुम्ही, माहेरे तुम्ही श्रीमंत आई बापा आहात. मग श्रीमंत आई बापाच्या पोटी जन्मलेला बाहेर कशाला मागायला काय जाईल सांगा बघू. सगळी पूर्तता मनोरथाचे मनोरथ पुरते आणि लळेयाचे लळे सरते.
तुमचे द्वितीयाची निवले शासनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखून लोळे शांत जो मी. अशा सावलीमध्ये मी त्रिविध तापानं पोळलेला मी एक आहे जीव. तो काय करतो, विश्रांतीसाठी तुमच्याच पायाजवळ येतो. आता तुम्ही मला जवळ घ्या आणि माझं हे व्याख्यान आहे, भगवद्गीतेवरचं जे व्याख्यान आहे ते व्याख्यान ऐकत राहा असं माऊली बोलायला लागले. काय मोठेपणा दिलाय बघा त्या श्रोत्यांना त्यांनी. ते म्हणतात केवढे तुमची कृपादृष्टी मोठी आहे. विशेष करून त्यांचं अगदी कॉन्सन्ट्रेशन जे आहे किंवा टार्गेट ज्याला आपण म्हणतो ह्या मूवीचं, हे निवृत्तीनाथांच्याकडे आहे बरं काय. निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि निवृत्तीनाथांच्या पुढं धाडस होणं, कारण सद्गुरूंच्या पुढं एखादं व्याख्यान देणं फार अवघड गोष्ट असते आणि या अवघड गोष्ट ज्ञानेश्वर माऊलींनाही माहिती आहे आणि म्हणूनच त्यांनी हे शब्द वापरलेत. त्यांचं लक्ष जे आहे ना ते निवृत्तीनाथांच्याकडे आहे. कृपादृष्टी हे शब्द जे वापरलेले आहेत, माझ्या मनात अंतकरणात प्रसन्नता निर्माण करणारे तुम्ही आहात असं कुणाला म्हणतील, आयऱ्या गेऱ्यासनी म्हणणार नाहीत ते. त्याचा अर्थच असा आहे, त्यांच्या समोर नेहमी सदोदित असणारे त्यांचे सद्गुरू आहेत आणि सद्गुरूंच्याकडे पाहूनच ते बोलतात की तुम्ही काय आहेत, दिटिवियाचे. तुमचे दिटिवियाची नि ओले शासनले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखून लोळे शांत मी. तुमच्याच फक्त सावलीत मी शांत होऊ शकतो, अन्य नाही. संसाराची किती साधनं असली तर ती साधनं कुठल्याही जीवाला शांत करू शकलेली नाहीत. म्हणून संतांच्याकडंच ही शांती आणि प्रसन्नता आणि समाधान मागावं, कारण ते तृप्तीचे ढेकर देऊन उठलेले असतात, जीवन उठलेले असतात. त्यांना दुसरं काही नको असतं. ज्यांना नको आहेत ना ते श्रीमंत असतात, ज्यांना काही नको आहे त्यांना श्रीमंत हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अनपेक्ष शुचिर दक्ष उदासीन गतव्यथा असे ते असतात आणि ह्याचं वर्णन करण्यासाठी माऊलींनी ह्या ओव्यांच्या मधून त्यांची विनवणी केलेली आहे. अजून विनंतीच्या ओव्या आहेत. आपण विनंती म्हणून नाही तर तत्वज्ञान म्हणून समजावून घेण्यासारख्या ओव्या आहेत त्या, आणि आपण घेत जाऊया. वेळ संपलेली आहे, थांबूया आपण. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदा हि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.